अध्याय 35. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नामतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरीच्या रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळ विश्वंभर बहुधाची हे चराचरम भरण करीशी जन्म दिल्यावर कामनेचे लक्षणीया तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी सरसभरितम तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई काम मागील अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म बोलोनिया दाविले परी दैवे करुणा औसट देखिला त्रिनंदन जो शंकर सेवक तया लागुना तेची प्राप्त होतशी हिरा तेज मूळ स्थाना लागुनी व दडे तरी तया काळी रकणी भेटी लागी येत दावुनी लोहा लागी चुंबकम का हस्तपक्षी हंस पक्षी क्षणात कदान बक्षी मुक्त विरहितम जरी गुंतला पिंजऱ्यात परिचेची भक्षितशी देवी रेवन योगमूर्ती मार्गीच भेटला अवतट गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना आसो ऐसा उसरण्यात घडला परी अद्भुतवंतम सिद्धी कळा घेऊन चिंतात त्रिसूत धवळीला दत्ते केले शहानपण किंचित कळा त्या दाखवून रक्षोनी आपले सकळ भूषण गेला निघोनी महाराजा जेवी मरकटा चेने देऊनी मार्गी हिंदवीची बुद्धिमंत प्राणी देवी यात्री आत्मज करणी करून गेला महाराजा येरीकडे रेवणनाथ ऋषभ ठेवूनी स्वशतातम येऊन या सिद्धाऊत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाठी नागदूर कवळोनी कर संपुटी आऊत मार्गी फिरत जेकी गायना ते आरंभिले परी दत्तवचन मंत्रप्रयोगे गायनम दत्त महिमा ऐशे म्हणून वृषभा ते बोलतसे येरी महिमा ऐशे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाई. आणि मग त्या रेवणनाथाला ते आऊत चाललं नाव तर मागत मंत्र म्हणत होता म्हणता आता ती प्रगट झाली ती सिद्धी येऊन अवतापाशी म्हणे कामना कोण तुझशी येरू म्हणे तव मा नामाशी श्रुत माते करी काम येरी म्हणे मी सिद्धीपूर्ण देहधारी महिमानम ऐशे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला तेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा की हा प्रयोगिता मंत्र महिमानाने सिद्धी पवित्रम प्रत्यक्ष होईल तुझपुढे प्राप्त कामनी ते पुरवावया मागणी जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलूनी मग तितके कार्या लागुनी सकळ कामना पुरविल. आणि तू हा मंत्र बोलल्यानंतर तुझ्या ओळखी सिद्धी प्राप्त होईल म्हणे आणि तुला जे लागेल ते तिच्याकडून मागून घे म्हणे. म्हणशील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुल्या वाचा सकळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे का अनंतरू पाशांपर जितके असतील महिवरम तितके कल्पतरू साचार करून देईल क्षणार्धे आणि तोळवट जेत पाषाण खाणी तयाची दावी अपार करणी की परमातेवी चिंतामणी करून दावी क्षणार्धी वसनभूषण का धनकनकासैशी
अपार दावी नगाईशी जे जे वर्तेल स्व कामनेशी तो अर्थ पुरविल बा. आयशे सांगून आत्री आत्मजे उपिले होते मंत्र बीज. आयशे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने. परंतु निस्पृह होता आनंद भरीत हकीत होता शेतात आहुतम. मंत्रप्रयोगी विचारित सहज स्थिती केली शेम. परिमहिमा सिद्धी भेटता त्या ते अधिक झाला आनंद भरीत. मने संशय मने सत्पंथ सांगोनी दत्त गेला शे महाराजा. मग हातीचा सोडून आऊत दोर तिचे बोलता झाला उत्तर. मने शेती पैल आशे तरुवर छाये करोनी वेष्टीला. तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी अपरिमित. कनक करी एक क्षणात चमत्कार झाली का. तुमच्या शेती पैसे त्याला काय मागितलं त्या धान्याच्या राशी ते म्हणजे दृष्टी पडदा कनक राशी. मग मी म्हणेन सिद्धी तुझशी. मग जे कामना होईल देहाशी ते मी तुझला सांगेन. तरी हे आयशे परीक्षा वचन आधी दावी मज कारण. जैसा मोहरा सूत गुंडून अग्निरक्षी परीक्षे. की पक्षी कुळाचे हंस दृष्टी परीक्षे ओपी पयतोय वाटी. की परिसा पारस पाषाण थाटी लोह मिरवी कणकाचे. केली आता परीक्षा आपण दावी मिरवून अपार स्वर्ण. केने मग संशित विरहित होऊन गोड होईल चित्ताते. आईचे बोलता रेवन्नाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत. म्हणे महाराजा एक क्षणात कनक धने भरील सकळ महिम. मग सहज आणूनी कृपादृष्टी लोकी तसे मही पाठी. तो नगा समान कनक थाटी अपार राशी मिरवल्या. ते पाहून रेवन्नाथ म्हणे माते तू आहेशी सत्यम. तरी आता सन्निध माते येथून या रक्षिका. तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीशी सकळ इच्छा फळ. आयशे बोलता ती वेल्लाळ बोलती झाली तयाते. म्हणे सन्निध राहीन आता परी गुप्तवर्तेन जगा करिता. वान धरावी दर्शन स्फुरता कार्य तुझे करीन मी. आणि मग सांगितलं मी तुझ्या संग राहील म्हणे पण गुप्त वेशात राहील आणि तुला जे लागेल ते मागून घे म्हणे. मग आवेश म्हणे रेवन्नाथ कार्यासंबंधी असावे उदित. मग कनक धनराशी गुप्त दृश्य सिद्धी मिरवली. त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आहुत. मग गुरासवे येऊन गोटगणात ऋषभाचे बांधिले. रात्री करुणी शेनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन. मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे. शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हकावे आहुत. तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिनवावे. आणि मग त्याला विचार केला आपल्याला जर एवढं धान्य फुकट मिळत म्हणे शेतात जाऊन आहोत हाकाची काय गरज आहे. निदान असता आपले हाती दैन्य भोगावे कवनी आरती. परीस लादला धन प्राप्ती मिळू का जावे देशांतरा. सुरसुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी. चिंतामणी ग्रेवे माझारी असता चिंता का भोगावी. आयुष्य कल्पना आणून चित्ती सोडून दिले जाणे शेती. तो दीन येता प्रहार मिती सहन सारुक बोलतशी. आणि मग त्या दिवशी तो काही शेतात गेलाच नाही अहो टाकायला. आणि दिवसभरात वर आलो त्याचा तो सहन सारू त्याला काय म्हणतो. म्हणे वाचा सोडून यावत गृही बैसलाशी कवने अर्थ. येरू म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे. कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास. येरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसाम. शेत पिकलिया अपारग कनी मग सुख भोगोनी आवनी. ना तरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळकाम.
आयशे ऐकुनी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे. आणि मग तो म्हणतो आपल्याला जर खायला नाही मिळालं तर भुक्क मिळून म्हणे आपण जर काम नाही केलं तर तो म्हणतो आपल्या घरी काय होऊ नये म्हणे. येरू म्हणे बा आपल्या गृहाशी काय आहे न कळे मदशी नित्य स्थापोनी येर येरा कोरड्याशी दिवस परी लोटतशी. येरू म्हणे बोलशी खोटे सदन भरलेशे कनक वटे जाऊन पा खरे खोटे बोल माझे महाराजा. तव तो हसून सहन सहज स्थिती गमन करीतसे धवळाला प्रति. तो कनकराशी धन अपरिमिती गृहा माझी मिरवली. ते पाहून या सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दोंदिका म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करून या. मग परमा होऊन हास्ययुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्यम कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धमुनी हा असे. मग तो सहन सारुक कृषी कदा न सांगे कवन्या कार्याशी प्रमाण मानुनी त्याचे बोलाशी तदनुसारे वर्तत. आणि मग त्याच्या मुलाचं जे बोलणं हे तेच ऐकायचं तेच करायचं हा कोणतरी शेती. मग तो रेवन ब्रह्मसूत काय करीतसे नित्यानित्यम गुंदल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतशी. तै पांतस्त येता मुक्कामाशी पाचारुनी नेतसे सदनाशी कामने समान शाखा कामने समान शहाराशी अन्न देतसे नित्यशा. मग गावात पडली एक हाक ती रेवण देत अन्न उदकम. मग चुंगारवर चुंगालोक पांतिक सत्वर धावती. मग जैशी ज्याची इच्छा गहन तैशी पूर्वी नाथ देवन वस्त्रपात्र अपार धन देऊन या भोळवी. रोग भोगादी मनुष्यतीची सर्व दुःखाची पाऊन शांती धन्य म्हणून गृहाची जाती येश कीर्ती वर्णित पै. मग जगात होऊन प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध. देश विदेशी जनाचे रुंद रेवण सिद्ध म्हणताती. तो कोणे एके दिवशी मचिरनाथ मही करीत नाना तीर्थी. बुधल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला. आणि मग आता इकडे रेवणनाथाला लोकांना धान्य धुन्य कपडे काय लागेल ते द्यायचा. नाशाच्या ग्रामात आता मच्छिनाथ येऊन पोहोचला. वस्तीशी धर्मशाळात राहून करीत बैसला श्री गुरु चिंतन. तो त्या गावीचे काही जन धर्मशाळेत पातले. येताची त्यांनी देखिला नाथ म्हणती वाचा उतरलाशी हेत. तरी सारावया आपुला भक्त रेवण सिद्ध पहावया. येरू पुषे त्याचे वसन रेवण सिद्ध आहे कोण. मग ते सांगते मुळापासून कृषी कर्मी शोध हा. आयशे ऐकता मचिरनाथ जाऊन पाये अंतरी गुप्तम. तो दृष्टी देखता म्हणे चिंतात अवतार असे हा एक. आमचा सांगाती पूर्णांश हा नारायण प्राज्ञ चमसम. तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करू तयाचा. मग त्या मच्छिनाथ त्याच्या अंतरिक्षात पाहिलं हा आपल्यातलाच एक नाच म्हणे आणि याला कोण प्रसन्न झाला. पुन्हा येऊन धर्मशाळेत लोकांशी म्हणे गुरु कोण याचे कोण मिरवला जगाचे निज देहाचे नाम सांगा. तव ते म्हणती बाबानाथ आम्ही नाही आम्हा नाही माहीत. मग स्तब्ध राहून मच्छिनाथ काय करी महाराजा. पक्षी कुळाचे पाचारून घालिता झाला इच्छा भोजनम. एका करी बैसवून तुष्ट करोनी बोळरी. श्री स्कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकाळा. जाय म्हणता उतावेळा अंबराचे जाती ते. आणि मग मच्छिंद्रानं काय केलं त्यानं ती एक सिद्धी बोलवली त्या पाखरायला बोलून त्यांना अन्नधान्य घालायची. ती पाखरी यायची त्याच्या अंगावर उड्या मारायची जाय म्हणतो गेली जाय. मग पाचारुनी वनचराशी त्यासही देत आहाराशी. आपुले हस्ते व्याघ्र सिंहाशी ग्रास देत महाराजा.
ऐसे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून यास स्वापद विहंग स्पर्शिती मग धन धान्य म्हणून ख्याती रेवणी सिद्धीशी सांगती मनती आला एक जती सर्वापरी अद्भुतम विहंगमादी स्वपदगण सहज घेतशे पाचारून येची संशय सोडून भेटी लागी तयाच्या. आणि मग काही लोक त्या रेवण सिद्धला जाऊन सांगत्या कोणतरी सिद्धी येईल म्हणे सारे वनातली प्राणी येतात त्याला भेटून खाऊन जातात म्हणे. करीस्कंदी करून आरोहण अन्नोदकाचे शिवून जा म्हणता करीती गमन तृप्त मना मिरवतशी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पहावे तया दृष्टी पक्षी स्वापदे कोट्यानुकोटी तयापाशी येतात. ऐशे ऐकून रेवण सिद्ध पाहू चालिला प्रताप सिद्ध तो येतादी केले पक्षियाचे रुंद करी शिरी मिळवले ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत तरी फेडू या संशयाचे प्रत्यक्ष सिद्ध कोण हा. आणि मग त्यानं ते पाहिल्यानंतर तुम्ही आपण प्रत्यक्षच जाऊन पाहून विचारू नये. मग शीघ्र येऊन आपले सन्नी जाऊन बसले एकांत स्थानी दत्तमंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते त्या सिद्धीला विचारायचे त्या. मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवन कामने काय काय सिद्धी प्रत्यक्ष केले त्वा माती येरू म्हणे वो कृपा सरिते तुष्ट करशी सर्व जनाते हे चिरिती पक्षी कुळाते तुष्ट करी स्वापदी की तुष्ट करशी तरी कैसे हरोनी त्याच्या देह बुद्धीस मम सन्निध स्व अंगास सांगोपांग जननी. आणि मग तिला म्हणे हे जे पक्षी आहे म्हणजे जसे माणसं याच्या जात्या तसे ते पक्षी सुद्धा माझ्याजवळ आले पाहिजे खाऊन पिऊन गेले पाहिजे. येरी ऐकून वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वंचर होणार नाही ऐजवीत पर ब्रह्मवेत्या वाचून या जी स्थावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयात तयाची या गोष्टी या निश्चित जो अद्वैतपणे वसतसे हे महाराजा एक बोला जो जळरूपीच होऊन ठेला तो जळा माझी मिळावयाला शक्य काय उरेल जी. केवी ब्रह्मपारायण होता मग चराचरी नुरे द्वैत वार्ता अद्वेष्ट झाला सर्वभूता चराचरी महाराजा. आणि त्याला ती एकरूप व्हावं लागत म्हणे तेव्हा ते घडत म्हणे. मग तो प्राणी सर्वभूत जगाचे मानी आप्त आणि मग तेही मानिती त्याचे सखा सोय राखी आमचा तरी आता श्लाघ्यवंत आधी व्हावे ब्रह्म व्यक्तम त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते येरी म्हणे चातुर्य खानी यात्री नंदन तुझा स्वामी त्याचे स्तव निउग मी साध्य करून घेई का. आणि मग तो रेवणनाथ सिद्धीला म्हणतो तुम्हाला ब्रह्मव्यक्ता कर म्हणे तर ती म्हणे ते दत्ताशिवाय होणार नाही. तुझ तो साह्य झाल्या जाण मग पक्षी स्वापदी अद्वितपणम काय असे तेवढे कठीण देवाधिक येतील की सुरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा धोंदिक वांछितील मग तुझी ऐशी सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून काननात प्रवेश जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्तस्मरणी ठेवून चित्त वाट पाय भेटीची म्हणी दाटला भेटीचा योग तेने अन्नदुखाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्काची दाहितसे. आणि मग त्याला ते बांधल्यानंतर तुझ्यानंतर बसला गेले दत्त भेटला त्याला जाऊन तप करीत बसला. चालले तरुचे पर्णभक्षण ते तचे काय जे उडून दत्त वियोगी भेटी कारणे काय वाचे वेला
मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात, परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापि, हा गुरु तो ऐसा कैसा काळरत्न दृढत होऊन फासा, गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करून या. मग रेवण सिद्धीचा प्रताप पुसून घेतला जनमुखे माप, ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी आशिकी. आणि मग याचा गुरु कोण म्हणे आता हाताचा शोध करीत बसला. मी लोकांना विचारून घेतलं, विचारल्यानंतर आपण ते सांगतो, किती एका घातले इच्छित अन्न, किती एका दिले अपार धन, अपार जगाचे अंकिंचनपण अर्थार्थी हरितसे, ऐशी ऐकून जगाची गोष्टी चिंती म्हणे हा प्रताप कोटी, सिद्धी सकळ साधला जेती कोठे तरी गुरुकृपे. आणि कोणती तरी एखादी सिद्धी याला प्राप्त झाली म्हणे, म्हणून हा सकळतो. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन, त्या सिद्धीच पाचारून वृत्तांत श्रुत करावा की. मग अनिमा गरिमा लतिमा महिमा ईश्वरत्व वस्तुत्व प्राणी प्राकामा ऐशा अष्टई सिद्धी नामा, पाचारिल्या प्रत्यक्ष आणि तेवढं जमून घेतला. प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणी, नाथ म्हणे त्या ते पाहुणी उत्तर मज सांगावे. रेवण सिद्ध हा महापुरुष त्याची सिद्धी दासत्वासम, कोणती सांगा आहे आम्हास गुरु कृपे करून या. आणि या देवनाथाला कोण प्रसिद्ध झाली म्हणे तेवढं सांगा म्हणे. तेवती बोलती झाली महिमा माचे ओपिले दास्य नेमा, श्री दत्तात्रेय योग ध्रुमी मंत्रसिद्धी करून या. मग दत्तात्रेय हा ऐकून गुरु म्हणे हा बंधूची साचारू, आहे तरी सर्व पारू हित इच्छिने तयाचे, जैसा अर्धपिंडी भाग मारुती दी उदेला योग, परिशिता हरणी भोगिता भोग साह्य होऊनी तयाशी, किंवा मागील संगे करून गोपाळे झाले वानर गण, सर्व साह्य होऊनी महात्मे कृष्ण वाढिला, केली आपली ऐशी मती चमस नारायण स्वसंगती, तरी या रेवण सिद्धी प्रती साई आपण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अति वेगे गिरणार पर्वती आला चांगम, भेटून यात्री आत्मजा योग रेवण सिद्धीचे वृत्त कथिले. म्हणून दत्ताकडे येऊन दत्ताला सांगितलं त्यानं, सलीलपणी चरणी माता ठेवून म्हणे अनाथ नाता, हे गुरु राजा दयावंता साधका हिता भास्करू, तरी यावनी अवतार पूर्ण प्राणिक समस नारायण, तो तुम्हा करिता क्लेश दारुण मही लागी भोगितशी, निर्वाण करून चित्ती बैसला आहे कानना प्रति, तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा, हा एक सिद्धी अनुनित्या भास घालून गळा ब्रोत्तर फास, तरी तो फास झाला क्लेश मरण वाटच्या दावी. आणि तुम्ही तुला कृपा करून प्रत्येक सिद्धी दिली आणि तो त्याच्या गळ्याचा फास झाला. तेथे झाली तुमची भेटी तेथीची बैसला कानन फुटी, आहार त्या जुनी प्राणकंठी आणून या ठेविला तो, त्याचा झाली अस्ति व्यक्त देहाचे रुधिर आटले समस्त, प्राण कासाविस चक्षु श्वेत कार्पा समान दिसताती, सर्वांगीच्या शिरादृश्य धडधडीत दिसती महापुरुषम, कोटपाट एकलेश हरिकंठिकी सम मिरवतम, तरी महाराजा सदवी मावले वत्सा करावे काय इतुले, आव कृपा करणे नोहे भले मही लागी मिरवावी, गृहाचे कनक करी परिस तेने सालीला पाक रसम, तरी परिस ऐशे कोण त्यास म्हणेल दगड मिरवेला, की एक तमाचा आरी पूर्ण तेने सांडिले चांगुलपण,
मग सविता राज तया कोण मही लागी बोलेल की आमुचा वरद पाणी स्पर्शता जाय मऊळी लागुनी मग तो सर्वा लागुनी आवनी खेंगणेपणी मानितसे आयशी चाल सदस्थिती गुरुची असे कृपा मूर्ती तरी रेवणनाथे देह आऊत कष्ट नळीन सांडावी पहा जीवनी केली लवणी सुका आणले थोरपणी ते शुष्क केलिया मोहे करुणी गुरु न शके जीवनते या अचिनिती पियुष बास शेविल्या ओपी संजीवनी पनासम ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविल की महाराजा तरी त्या पियुष रसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदयी औदर्य बहु असतसे ऐसे बोल त्या युक्ती वाचेने ऐकून दत्तात्रय रोई प्रेम नाचे डोलवोनी ग्रीवासाचे हास्य करी आनंदी मग तो उदार शांतदाता सवे घेऊन मचिंद्र नाता व्यानाश्र जल्पो निचित्ता त्या ठाई पातली परी त्या उभय भव्यमूर्ती जैसे उतरले दोन गबस्ती की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी मिरवले की एक हरी एक हर की द्रोण मंद्राचल किमया घारम प्रेम मातु प्रेमारुता भूनी स्वार तया ठाई पातले तो येताची देखिला रेवणनाथ क्रूस शरीरी काष्टवंतम आष्टीमय प्राण व्यक्त वाट पायी दत्ताची आती क्लेशी कंठी प्राण पाहुनी श्रमला त्रिनंदन प्रेमे कवळीला सदृढपणे माय जैशी बाळकाते ती वत्सा लागी जैशी गाय हंबरडा पोळी आती मोहे तेवी त्रिनंदने प्रेम हृदयी प्रिय भावे आलिंगिला तेनेही चरणी ठेवून माता होय प्रमाश्रू ढाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निढाळवाणी वत्साते मग तो महाराज तपोराज हृदयी धरी यात्रीजात्मजम मग साधका हिताचे चोद उल्हासे उपितसे जैसे सुता लागी तात हिता गोपुनी लोपनी परत्र होतम केवी दुर्वास सवेदर मोहित होऊन हिता मोहितसे परमा आराधुनी कृपे नेवाळी करणी उपनी मंत्रावळी तेने तद्गती अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे तत्व सोहाता तेने करोनी अद्वैत काटा कुराते खोलियाला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती भारी चर्चली दिव्य विभूती तेने करुणी देहस्थिती शक्तिवान मिरवला मग सवे घेऊन रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बैसोनी दिवस अमित विद्यावसन नेसविले आणि मग त्याला घेऊन गेले त्याला सगळी विद्या शिकवली ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेने करून यज्ञपण चराचरी मिरवले आयसा झाला तयाचे अभ्यास की मीच स्वामीचा भासम मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवले मग पक्षी कुळा वंचरासहित अचलपणी पाषाण लता समीप येती पाचारिता रेवणनाथ वधावया आयशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषार्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गणी गायनी कोकशास्त्रादी अश्वरोहिणी चतुर्थ दिशा विद्या निरोपिल्या उपरी नानाशास्त्र प्रवीण शस्त्रे सांगितली मचिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धुमास्त्र अग्नियास्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्र आदी खगेंद्रास्त्र ब्रह्मादी निरूपिली
निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रा गती आसो आयशे वंजा किती अपार अस्त्री मिरवला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मत्ती मुद्रा फाडले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा उपिली देवचित्ती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी कोबळी पावळी देह प्रसंगी देह विजयी मिरवला ऐसा होनी पूर्ण स्थित मल्ल सवे घेऊन मचिल नाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नाग श्वेरनाथा वंदिले तेथे करुणी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्व रचन महीवर मिरवतसे असो सर्व साध्य झाली आवरी मावदे मांडिले बहुता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरनार पर्वती आणिले स्वर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यलोक गणगंधर्व सुरवर अनेक मावद्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुदाय पर्वताकार मावद्याचे पातळे 4 दिवस यथायुक्त 16 भोगीला अपरिमित मग प्रसन्न होऊन सकळ दैवते पूर्णवरा उपिले वर देऊनी सकळ विद्येशी जाते झाले स्वस्थानाशी रेवन सिद्धी ही तीर्थाटनाशी आश्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंसा अपार महिषी तो भीत ग्राम मानदेशी तेथे येऊनी मुक्कामाशी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका श्री तया लागून लावण्य लतिका स्वरूपवान चंद्राशी वदते लाजवीतसे आणि मग तो देवनाथ एका गावामध्ये येऊन तिथं मुक्कामी राहिला उभय स्त्री पुरुष एक चित्ती जेवी ते लोह चुंबका करीती किंवा जगप्रिय गवस्ती आवियोग प्रेप्ती वाहिले की मीन तोयाची संगती की विवस स्थानी एक नीती की भावांगी सिद्ध भक्ती सदा दवळानी नांदतशी तन्याये वैता जान प्रपंच वैवटती एक प्रमाण परितुके आसोनी जठरी संतान शून्यपणी मिरवत तिकडे ते एक ब्राह्मण जोडपं होतं चांगलं वागायचं पण त्या नमून बाळच नव्हतं सप्तपुत्र झाले तयाशी परी ते बाळपणी पंचत्व द्याशी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय आसो षडपुत्र ध्यांत पावले या परी 7वे उदय पावले ते द्वादश दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांतेशी म्हणे परमा वेल्लाळे पंचम षष्ठ भक्षिले काळे हे 12 दिन वाचले केवळ काळवेळ लोटली येणे आणि मग त्याला जे मुलं व्हायचे त्याच्या 5-7 दिवस जगले तर मरण पावायचे आणि एक 7वं झालं यानं 12 दिवस ओलंडले म्हणी काळवेळ ओलंडली म्हणी आता ये कानी चुकल्या परिस तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता या पुत्राशी भय नसे सर्वता घेम ऐशे कांतेशी बोलून वचन बारशे मांडिले परम आवडीने गृही करून पंचपक्वाने गाली भोजन विप्राशी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेतम आलक्ष गाजवोनी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवीतसे आणि मग ते त्या दिवशी बारसं घातलं आणि अशा ह्याच्यात तो रेवणनाथ तिथे येऊन भिक्षा मागून गेला म्हणजे मागायला आला तिथे तेव्हा ते विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेवले धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगबगे तव ते तेजपुंज हटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्वतापशी अवतार दीक्षी कोणीतरी आहे की
तैशाची 16 लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहेची. आयशे असून मद दारिद्र्याचे मनोरथ डावलून जाता किमर्थम. तरी हे तुम्हा नोये यथार्थ अनाथ सनात करावे. विहीन दीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्णम. सेवा चोर अति कारणे व्यर्थ सांगती मिरवतो. आयसे बोलुनी म्लान वाणी माथा वारंवार ठेवी चरणी. आपुला वर्णाश्रम टाकूनी विवळ झाला भावार्थे. आणि ब्राह्मण असून सुद्धा तो त्या नाथाच्या पाया पडतो आणि सांगतो त्याला. त्यावेळी नाथ बोले त्याशी आम्ही शूद्र तू विप्र मिरविशी. मद नमस्कारावया तुझशी अर्थ नाही जाणीजे. येरू ऐकून बोले वचन शूद्रा जातीचा ब्राह्मण. तो मातंग करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा. कडू बक्षिता काय होय गोड होणार नाही धड पुढा. प्राणी गमानीला जेणे वेडा तरी त्या पंडिता धिक्कार. तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून. परी देखावे श्रेष्ठ वचन ऐशी विनंती करीतसे. ऐसे बोलता विप्र त्याचे मनात म्हणे रेवनाथ. हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालतसे. ना तरी बोलता सोपे आचार दाविता तीर खाते. तरी आता असो याचे स्वल्प सिद्धार्थाचे मिळवून. मग विप्राचा धरून हात संचार करी त्याचे गृहात. विप्रे नेऊनी स्वसदनात महाराज बैसविला. पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून. पात्र निकट पैसोन भोजन सारी नाथाचे. अन्य विप्र नेमून सकळांचे करी संगोपन. परी आपण न उठे नाथापासून परमभक्तीशी गुंतला. जैसे शर्कराशे पिपिलिका काढू जाता दडपी मुखा. देवी भक्तीचा धरून अवंका विप्र गुंतला नाथ भक्ती. आचवायशी परमभक्ती नाथाशी झाली जठर तृप्ती. येरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारोनिया. आणि तिकडे बामणायचे पंक्ती चालू होते ते जेवण करून निघून गेले. आणि आता हा निर्बंधात फक्त नाही. विप्र गेले आपल्या सदनी येरीकडे नाथा लागुनी. भोजन झाल्या नम्र वचनी बोलता झाला विप्रतो. म्हणे महाराजा आजचा दिन वस्तीशी सेवावे माझे सदन. उदयिक प्रताप काळी उठून जाणे असेल तरी जावे. पाहुनी तयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमरम. एकांतस्थानी शयनावर नाथ नेऊनी पवळले. नाथ शयनी होता निद्रिस्त आपण भोजन सारोनी त्वरितम. वारा सारा करून येत नाथापाशी त्वरेने. तो सूर्य गेला असताशी मग उठून बैसला तापशी. पुन्हा वंदुरी नाथचरणाशी उपहार करावा म्हणतशी. तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी म्हण. मग आपुला नित्यनेम सारून पुन्हा शयनी पहुडला. सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरितसे चरण. तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा पर्यास वर्तला. मग तो ब्राह्मण त्या नाथाच्या हातपाय सोडून तिडच बसला गादी. आणि निम्मी रात्र झाली तिड काय झालं पहा. बाळगे होते मातेपाशी सटवीने झडपिले त्याशी. परमते झाले कासाविषयी शोक सिंधू उचमळला. हाक मारी स्वभरत्या ते म्हणे बाळ कासाविषयी बहु होते. विप्र म्हणे त्या कांतेचे होईल तैसे होऊ दे. तू न करी आता काही अनुमान निद्रा भंग होईल नाथा कारण. आपले प्रारब्ध मुळीचहीन बरवे कैसे होईल गे. आणि मग ते बाळ कासावीस व्हायला लागल्यावर त्या पत्नीने त्या नवऱ्याला बोलवलं. पण तिनं सांगितलं जसं व्हायचं तसं होऊ दे म्हणे. पण जर या नाथाची झोप मोडली तर मग आपलं भाग्य कसं काय होईल. मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमुक. आता ही मोडिता स्वामीची झोप सुलभ पुढे दिसेना.
ऐशे बोलून कांते ते श्रीनाथाचे चरण सुरितम तो विता सुताचा येऊन दूतम बाळपाशी आकर्षिला काढोनी चैतन्य जीवदशा रूप घेऊन गेला यमा समीपम येरीकडे शेवरूप बाळ देही मिळवले आणि यमाचा दूत येऊन त्या बाळाचा जीव काढून गेला. मग तो मायाचा मोह दारुण हृदय पेटला विरग्न मग मंद रुदन भरता नयन जानवी जेव्हा कळतसे तो प्रताप काळ समय झाला शैलीनाथ जागृत झाला तो मंद रुदन स्वार्थ आकर्षिला एकाएकी तयाने. मग तो नाथ जागा झाला आणि त्याला ते रडणं ऐकू आलं. नाचे ऐकून मंद रुदन विप्राशी म्हणे रडते कोण येरू म्हणे बाळकाचा प्राण कासा विष होतशी म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐशी ऐकून तयाची वार्ता बाळ आणि म्हणतसे. मग तो विप्र कांते पाशी येऊन पाये पुत्र स्वपुत्राशी तव ते मिरवले प्रेत प्रदेशी हाक मारुनी तेजवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चितम. ऐसे ऐकून रेवणनाथ परमचित्ती शोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा लादला कृतांता तरी तो कृतांत पाहिनाता पाहून नाहीसा करीन मी. ऐसे दुर्गट शब्द वदोन ब्राह्मणाशी म्हणे बाळ आनम तव ते शरीर उचलोन नातापाशी अर्पिले तव ते बाळ परम गोमटे नाथ पाये आपले दृष्टी चित्ती हळवळवणी म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्राशी म्हणे बाळ तू ते इतकेची झाले काय नितांतम ये रे म्हणे कृतावंत बाळ सातवे हे असे. आणि मग त्याला त्याला विचारलं तुला एवढं मग झालं का म्हणे त्यानं सांगितले सातवं आहे म्हणे. बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंच सप्तदिनी द्वादश दिन तप ज्ञानी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे दीन प्राप्त आहे आम्हासम ते सुकळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की परी असो होणार ते झाले आमचे सेवेशी चित्त रंगले ते पुण्यांश हेची तुले वारंवार लाधो की. ऐसे बोलता विप्रवाणी अंतर जाणितले प्रजाळपणी मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलता झाला महाराजा म्हणे वत्सा 3 दिन जतन करी बाळ तनुसम मी स्वतः जाऊन यमपुरी 7 बाळी आणि तोची. आणि मग ते जवळ बोलवलं 3 दिवस त्याचं रक्षण करा म्हणे मी तुमची 7 बाळं घेऊन येतो. मग अमर मंत्र जल्पोनी विभूती चर्चुनी बाळ शवा प्रती म्हणे विप्रा बाळ एक शिती येणे नासणार नाही रे. ऐसे जाणून त्वरिता त्वरित येथून निघता झाला नाथ व्यानासह जल्पोनी सनात अतिवेगेशी चालिला बहुते आसराचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकन शीतळ करून या जाण यथास्थिती मिरवले जैसे शीतळाचे सुळके आत समीप पातला निश्चितम तेने करून शरीरात बाधा न करी अंगाचे केवी आदिनाथास्त्र सवे मिळवूनी योग पात्र व्यानाश्रमुखी स्तोत्र जल्पोनिगिरी वेदला सहज चालिला यमपुरी संचार करी यम धवळाली तो धर्मराज पाहून नेत्री आसनाहुनी उठलाशे बैसोनिया आपुले कनकासनी सरसोपचारे पूजिला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराजला. वर गेल्यानंतर तो त्या धर्मराज होता त्याची गाठ झाली त्या धर्मराजाने त्याची पूजा केली देवनाथ म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थ कामी योजिला पक्ष परी ते वधोनी सुडाळ पक्ष मद यक्षाते तुष्टवी येरू म्हणे यमपूर्णात मी सरस्वती विप्राचे घरी असता वा येऊन तयाच्या सुता हरण केले कैसे रे
तरी जे घडे नये ते घडले, परी आता मागुती जेई जे वहिले. आणि षडपुत्र त्याचे कोठे ठेविले, तेही आता देई आणोनी. तरी या बोलाशी वर्तन तुटे नये जरी घडून, मग मम कोपाचा प्रळयाग्न उरो न देई तुझ लागी. ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोगी सुतम. म्हणे चांगले बोलून याचे शिरप दिले ते धाडावा. आपुल्या सर्वस्वी निमित्ते करून अधिकारी करावा उमा रमण. हा सिद्धी येथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. आणि मग त्या धर्मराजाने विचार केला, याला गोड बोलून शिवाकडे पाठवलं पाहिजे आणि शिवाकडूनच ज्याला परीक्षा झाली पाहिजे. ऐसे विचार करून मानसी बोलता झाला योगी याशी. म्हणे महाराजा बोलाशी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराज हरिहर आणि तिजा तो नावी कुमर. हे मुख्य त्यांचा कारभार सकळ करणे तयांचे. जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती. शिव क्षणी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची. तरी यशती तो तमोगुण विरहिती. आम्ही त्याची करीतो चाकरी. मारणे तारणे आमुच्या करी काही एक नशेजी. आणि तो देव म्हणे त्यांची जी सगळी करणी म्हणे आम्ही त्यांची चाकरी म्हणे. तरी आता प्रताप राशी गमन करावे कैलासाशी. आराधोनी शिवशक्तीशी सप्तपुत्र न्यावेजी. अनेक खून सांगतो उत्तर तेथीचे आहेत सप्तकुमार. तरी दावोनी आपुला बुद्धी संचार कार्य आपुले करणेजी. मधवरी जरी आला आपण कोपोन. तरी मी काय हीन धीन. क्षय करता उमा रमण प्रसिद्धपणी मिरवतसे. क्षय करता आहे तव चराचरी शास्त्रादी बोलती साचारम. आपण या हात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे. ऐसे असोनी महाराज का कोपानळी रई योजिला मदम. सोजोळ तेजी अर्कराज तम धवळारी नांदविता. तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे. यो योग्य नोये तुम्हा हळवटे थोपटपणी मिळला का. ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजपुंज. म्हणे हे पंचनराचे काज ते सत्यार्थ बोलशी तू. तरी आता कैलासाशी जाईन कैसा आहे पंचानन. तो सर्वदृष्टी पाहिन मित्र पण त्या सुद्धा. ऐसे बोलणी योगधारणी उठता झाला मग तेथोनी. व्यानास्र श्री जल्पोनी कैलासाचे पातला. आता तेथे कथासार होईल तितकी धुंडी कुमर. मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णितम. स्वास्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिशोध पाविक चतुर पंचम शतमाध्याय गोला. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. कुंडलीक वरदेव हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.